ते म्हणतात ना, सक्सेस जेवढं चांगलं असतं ना तेवढं वाईट पण असतं. सुशांत जर सक्सेस झालाच नसता ना तर तो आपल्याला सोडून कधी गेलाच नसता. आजकालचे रील स्टार लोक फक्त रील स्टार लोकांनाच फॉलोबॅक देतात, पण सुशांत सिंग सेलिब्रिटी असून साध्या लोकांवर फॉलोबॅक द्यायचा. म्हणजे तो गरीब आणि श्रीमंतमध्ये कंपॅरिझन करायचाच नाही. केरळमध्ये एवढी मोठी बाढ आली होती तेव्हा सुशांत सिंगला एका फॅनने त्याच्या कमेंट केली होती की मला तिथं फूड डोनेट करायचे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर सुशांत सिंगने 1 करोड रुपये लगेच डोनेट केले होते. तो बोलायचा जगातली सगळी लोक श्रीमंत झाली पाहिजे, फेमस झाली पाहिजे. का? कारण ना त्या लोकांना तिथपर्यंत पोहोचल्यावर कळलं पाहिजे की इथं येऊन पण काहीच नाही आहे. इम्पॉर्टंट काय आहे ते रोजचं काम. म्हणजे ना तुम्ही जर रात्री झोपताय तर 10 मिनटं तुम्हाला अजून झोप नाही आली पाहिजे. तुम्ही विचार केला पाहिजे, म्हणजे एक्साइटमेंट झाली पाहिजे की यार उद्या मला ते काम करायचंय. लोकांचे आयडल असतील दोघले लोक जे समोर एक वागतात आणि माग एक असतात. माझा एकच आयडल आहे ज्याकडे बघून मला इन्स्पिरेशन भेटतं, तो म्हणजे फक्त सुशांत सिंग राजपूत. और उस एक झटके में ना पूरी लाइफ चेंज हो गई.